शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी काढली असेल तर तुमच्यासाठी मी इथे खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी काढली असेल तर तुम्ही तुमच्या शेतीची मशागत करण्यासाठी आता ट्रॅक्टरचे जे अवजारे आहेत ते खरेदी करू शकता. आता हे जे अवजारे आहेत तुम्हाला हे अवजारे खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 90% अनुदान मिळणार आहे. तर हे 90% अनुदान कोणाला मिळणार आहे, तर जे SC, LT आणि VJNT तसेच महिला शेतकरी जे आहेत त्यांना हे 90% अनुदान मिळणार आहे. आणि जे मागासवर्गीय जे शेतकरी आहेत त्यांना 50 ते 60% पर्यंतचे जे अनुदान आहे ते अवजारे खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमचा जो नंबर आहे तो लॉटरी प्रमाणे लागणार आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि तुम्हाला आता या बद्दलचा जो अर्ज आहे तो कसा करावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला मी आता डेमो म्हणून एक कल्टिवेटरचा अर्ज याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. कल्टिवेटर म्हणजे जे पंजी आहे त्याचा अर्ज आहे तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवणार आहे. आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही किंवा CSC सेंटरवरून हा अर्ज सादर करू शकता. तर यामध्ये विविध प्रकारचे जे अवजारे आहे तर विविध प्रकारचे जे अवजाराचे तुम्ही यामधून अर्ज करू शकता. तर तुम्हाला एक डेमो म्हणून तुम्हाला फक्त इथे कल्टिवेटरचा मी अर्ज करून दाखवणार आहे आणि हा अर्ज कसा करायचा आहे याची A to Z माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲग्री लॉगिन हे ऑप्शन दिसत आहे. ॲग्री लॉगिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे शेतकरी ID प्रविष्ट करा हे ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा शेतकरी ID टाकायचा आहे. शेतकरी ID म्हणजे तुमचा जो फार्मर ID आहे तो फार्मर ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि खाली एक ऑप्शन दिसत आहे OTP पाठवा. OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे OTP तपासा. OTP तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. OTP तपासा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत आहे घटकासाठी अर्ज करा. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा एक इंटरफेस ओपन होणार आहे. इथे तुम्हाला कृषी यांत्रिकरण हे ऑप्शन दिसत आहे. त्यासमोर बाबी निवडा ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडून घ्यायचा आहे. साईडला तुमचावाला जे गाव आहे त्याच्यामध्ये तुमचावाला जो मौजा आहे तो मौजा निवडून घ्यायचा आहे. मौजा निवडल्यानंतर खाली इथे पुन्हा तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे. मुख्य घटकमध्ये तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसत आहे. यामधलं तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा साईडला तुम्हाला तिथे ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली किती HP चा तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. 20पेक्षा कमी आहे की 35पेक्षा जास्त आहे हे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर यंत्रसामग्री अवजारेमध्ये तुम्हाला इथे कल्टिवेटर हे ऑप्शन निवडायचं आहे. कल्टिवेटर हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं मशिनीचा प्रकार विचारला आहे. तर मशिनीच्या प्रकारामध्ये तुम्हाला कल्टिवेटर मोगळा हे ऑप्शन निवडायचं आहे. कल्टिवेटर मोगळा हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला खाली इथे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्हाला हे वाचून घ्यायचं आणि दोन्ही ठिकाणी व्यवस्थित टिक करून घ्यायचं आहे. दोन्ही ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्हाला खाली जतन करा हे ऑप्शन दिसत आहे. जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर पुन्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे साईडला अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसत आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहा ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा चौकोन बॉक्स दिसत आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली पे ॲप्लिकेशन फी हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.
आता बघा तुमच्यासमोर ₹23.60 जे पेमेंट आहे ते दिसत आहे, ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. ते करायसाठी तुम्हाला मेक पेमेंट हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे काही पेमेंटचे ऑप्शन येत आहे. नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS. यामधलं क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शन क्लिक करून साईडला पे गव्हर्नमेंट क्रेडिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवर पण क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर काही ऑप्शन येत आहे पेमेंट करण्याचे, UPI, वॉलेट, नेट बँकिंग. तर यामधलं तुम्हाला UPI ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. UPI ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर QR कोड दिसत आहे, तो QR कोड ओपन करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या फोनपेमध्ये जाऊन तो QR कोड स्कॅन करून तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल होऊन जाणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पेमेंट रिसिप्ट पण आली आहे. हे पेमेंट रिसिप्ट तुम्हाला तुमच्यावाल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा इथे साईडला घटकाचा इतिहास पहा हे ऑप्शन दिसत आहे. तर घटकाचा इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला होता तो तुम्हाला इथे फॉर्म दिसून जाणार आहे. साईडला इथं अर्जाची पावतीसुद्धा दिसत आहे. इथे तर अर्जाच्या पावती या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अर्जाच्या पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे. अर्जाच्या पावतीची प्रिंट काढल्यानंतर ह्या पावतीची प्रिंट जी आहे ती तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये साठवून ठेवायचं आहे किंवा तुम्हाला कस्टमरला त्याची प्रिंट द्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून जे कल्टिवेटर आहे त्यासाठी अर्ज करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा.